नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। ऐतवडे बुद्रुक येथील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमी तात्काळ दुरुस्त करा। भारतीय दलित महासंघ तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना निवेदन। वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील मागासवर्गीय समाजाची असणाऱ्या स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झाली आहे। शिवाय स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता चांगला नाही, तसेच स्मशान शेडचा पत्रा सडलेला असून आजूबाजूला असलेला कोबा उचकटलेला आहे। स्मशान शेडच्या परिसरात कोणतीही स्वच्छता नाही। त्या ठिकाणी असणाऱ्या विजेच्या खांबावरचा पुरेसा प्रकाश पडत नाही। संपूर्ण स्मशानभूमी व परिसराची अत्यंत दुरावस्था झाली असून त्या ठिकाणी नागरी सुविधांचा अभाव आहे। परिणामी प्रयत्न करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना विविध गंभीर समस्यांना सामोरे जावं लागत आहे। सदर स्मशान शेडची तात्काळ दुरुस्ती व परिसराचे तात्काळ सुशोभीकरण, त्या ठिकाणी नागरी सुविधा द्याव्यात, अन्यथा ऐतवडे बुद्रुक येथील भविष्यातील अंत्यविधी हा इस्लामपूर पंचायत समितीच्या दारामध्ये करून शासनाचा निषेध करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। निवेदन देतेवेळी दिलीप मोरे भाऊ, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष विनोद आढाव, वाळवा तालुका अध्यक्ष दिलीप सोनवणे, शिराळा तालुका अध्यक्ष सुरेश मोहिते, उपाध्यक्ष धनाजी तुपारे, शाहवाडी तालुका अध्यक्ष अमोल बडेकर, सचिन मोरे सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते। अशा अवस्थेत त्या शेडमध्ये आमच्या बंधूंच्या मैताचे किंवा त्या ठिकाणी जे अंत्यविधीसाठी जाणारे लोक आहेत त्यांची फार दयनीय अवस्था त्या ठिकाणी होत आहे। तर याविषयीचा निवेदन आज आम्ही या ठिकाणी व्हिडिओ साहेबांना दिलेलं आहे आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की जर अशा पद्धतीच्या जर वाळवा तालुक्यामध्ये असतील किंवा सांगली जिल्ह्यामध्ये कुठे या वाळवा तालुक्यामध्ये असते जर ज्या ठिकाणी अशी दुरावस्था स्मशानभूमीची झाली त्या ठिकाणी तात्काळ प्रशासनाने त्या ठिकाणी दुरुस्तीचं आदेश द्यावेत आणि त्या ठिकाणचा स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आणि त्या ठिकाणची त्या परिसराचे सुशोभीकरण हे त्वरित आणि ताबडतोब झालं पाहिजे, अशी ही आमची भारतीय दलित महासंघाची मागणी आहे। आणि त्यासाठी आज आम्ही त्या ठिकाणी असे एक विनंती निवेदन आज या ठिकाणी दिलेलं आहे। आम्ही प्रशासनाला असा एक इशारा देतो की येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर ह्या गोष्टीचं अंमलबजावणी नाही झाली किंवा या निवेदनानुसार जर कारवाई नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि प्रशासनाला ह्या सर्व स्मशानभूमीमध्ये कार्यवाही करण्यासाठी भाग पाडू। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।